गेल्या 14 ऑगस्टला या गावचे झरी गावचे सरपंच, राष्ट्रपती सरपंच त्यांची 14 तारखेला देवाज्ञा झाली. त्यांच्या निमित्त आज या ठिकाणी गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला. गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्यपाल महाराजांचं या कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला. तर खरोखरच हा कार्यक्रम माधवराव पाटील झरीकरांना शोभासारखा आहे. कारण उभ्या आयुष्यात माधवराव पाटील झरीकरांनी स्वच्छता, गाडीबाबाचे प्रवचन असे चांगले चांगले आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात त्यांनी आपल्या वाणीतून, आपल्या आवाजातून त्यांनी माधवराव पाटलांनी हे केलं, जागरण केलं. आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा भेटला. आणि ह्या पंचक्रोशीतील माधवराव पाटील झरीकर हे सगळ्याचे ओळखीचे होते. सगळ्या दोस्तांसंग राहत होते. कुठं चुकत असेल तर रागानं सुद्धा रागावत होते. आणि त्यांचा आमचा चिखला पाण्याचा असल्यासारखा संबंध होता. आमचे घरगुती संबंध होते. आणि खरोखरच त्यांनी म्हणल्यासारखं मला आमदार व्हायला बरंच काही त्यांनी सहकार्य केलं. म्हणजे निर्भयपणे जे करतो म्हणतो तेच करतो असं त्यांचं सूत्र होतं. आणि त्याप्रमाणेच माधवराव पाटील एक आमच्या समाजामध्ये मोठी पोकळी पडलेली आहे. आणि त्यांचे आम्ही विचार, त्यांचे आमचे झालेले प्रसंग आम्ही कधीही आमच्या जीवनात न विसरण्याजोगे आहेत. कारण त्यांनी दिलेले विचार एकदम चांगले होते. आणि या ठिकाणी आज त्यांच्या दोन्ही मुलं नितीन आणि सचिन या ठिकाणी दरवर्षी असाच कार्यक्रम करतील अशी आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.